नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा मंडळ यामध्ये काही स्वयंसेवक पदाच्या जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे जॉबसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला तुम्हाला जास्त वेळ न करता या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत मंत्रालय अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी तुम्ही पाहताय की 3 नंबरचं जे वाक्य दिलेलं आहे या ठिकाणी एकलव्य बहुउद्देशीय संस्था मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान म्हणजे प्रौढशिक्षण कार्यक्रम शासकीय उपक्रमासाठी जालना जिल्ह्यात गावनिहाय कंत्राटी स्वयंसेवक पदे भरणे आहेत। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे एकलव्य बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत साक्षरता अभियान म्हणजे एक प्रौढशिक्षणचा कार्यक्रम ठेवलेला असतो। यामध्ये तुम्हाला जालना जिल्ह्यातली स्वयंसेवक या पदासाठी कंत्राटी म्हणून तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे। तर या ठिकाणी पद क्रमांक 1 आहे स्वयंसेवक, याला 10वी पास असणे आवश्यक आहे एका पदासाठी, याच्या जागा दिल्या 50। त्याचप्रमाणे पद क्रमांक 2 स्वयंसेवक, याला कोणत्याही शाखेतील पदवी BA BSc BCom याला 50 जागा आहेत। आणि त्याचप्रमाणे D.Ed B.Ed वर स्वयंसेवक पदासाठी D.Ed B.Ed DT.Ed B.Ped MSW BSW याच्या 100 जागा अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात कंत्राटी पदासाठी या ठिकाणी याड काढलेली आहे। जर का तुम्ही या ठिकाणी इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन प्रमाणे अर्ज करायचा आहे, कारण की हा फॉर्म ऑफलाईन आहे। तुम्हाला सदर त्या पत्त्यावर पाठवायचा आहे, पत्ता या ठिकाणी खाली दिलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय की टिपमध्ये नंबर 1 आहे निरक्षर लाभार्थी यांच्या संख्येनुसार गावनिहाय स्वयंसेवकाची वाढीव पदे भरण्यात येतील व त्यांच्या गावनिहाय नियुक्ती देण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, तुमचे अर्ज ज्यांना प्राप्त झाल्यावर तुमची या ठिकाणी निवड होणार आहे गावावाईज। 2 नंबरची टिप आहे अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक 1/4/2024 ते दिनांक 15/4/2024 पर्यंत पोस्टाद्वारे स्वीकारल्या जातील। म्हणजे मित्रांनो, सदर हा फॉर्म ऑफलाईन असून आणि फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील। आणि मित्रांनो, सदर हा पोस्टाद्वारे फॉर्म तुम्हाला पाठवायचा आहे आणि तुम्हाला स्पीड किंवा रजिस्टर किंवा साध्या डाकणंसुद्धा तुम्ही अर्ज पाठवू शकता, परंतु तुम्ही जनरली स्पीड किंवा रजिस्टर पोस्टाने तुम्ही या ठिकाणी अर्ज केला तरी चालेल। त्यानंतर 3 नंबरची टीप आहे मित्रांनो, अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती आवश्यक, अर्जावर पासपोर्ट फोटो चिटकवलेला असावा। म्हणजे फॉर्मसोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स लावायचे आहेत, झेरॉक्स, ओरिजिनल डॉक्युमेंट लावायचे नाहीत। त्याचप्रमाणे एक फोटो या ठिकाणी फॉर्मवर लावायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिलेला आहे की 4 नंबरची टीप आहे अर्ज अध्यक्ष एकलव्य बहुउद्देशीय संस्था मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा, केअर ऑफ महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळे, विश्वनाथ विद्यालय शेजारी, शिरपूर रोड तळणी, तालुका मंठा जिल्हा जालना या पत्त्यावर सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत पोस्टाद्वारे पाठवण्यात यावेत। आणि मित्रांनो, अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालय शेजारी, शिरपूर रोड तळणी, तालुका मंठा जिल्हा जालना या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। मित्रांनो, अशा प्रकारे हे PDF दिलेले असून जर का या PDF काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देण्यात येणार आहे। मित्रांनो, हे स्वयंसेवक पदाची भरती असून जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर अवश्य या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ऑफलाईन पद्धतीने। 10वी आणि कोणत्याही शाखेतील पदवी, त्याचप्रमाणे D.Ed B.Ed सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि जागासुद्धा भरपूर दिलेल्या आहेत। तुम्हाला दुसरी कोणती नोकरी लागेल म्हणून तुम्ही हे नोकरी करू शकता, कारण की तुमचं इन्कमसुद्धा सुरू होणार आहे। आणि अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब
अपडेटसाठी, त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.